मकर राशी अखेर नशिबाची साथ लाभणार हे गुपित नक्की जाणून घ्या. नमस्कार मकर राशीच्या मित्रांनो, आजचा दिवस तुमच्या आयुष्याला एक अशी वेगळी दिशा देणार आहे ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. हृदयाच्या तळापासून एकच गोष्ट सांगते, आजचा हा व्हिडिओ फक्त एक राशी भविष्य नाही तर तुमच्या मनावरील अथांग वेदनेला मिळालेली एक मायेची सावली आहे. तुम्ही आयुष्यात खूप काही सहन केले, अनेकदा खचलात, रडलात, पण कोणासमोरही आपले अश्रू दाखवले नाही. आज वेळ आली आहे त्या सर्व कष्टांना फळ मिळवण्याची. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी तुमच्यासाठी एक असा भावनिक संदेश आहे जर तुमच्या डोळ्यात अश्रू आणल्याशिवाय राहणार नाही. मला कमेंटमध्ये आत्ताच नक्की सांगा, मी माझ्या कष्टावर आणि देवावर विश्वास ठेवतो. चला सुरुवात करूया. आणि भूतकाळातील वेदना. मकर राशी म्हणजे चिकाटी, मकर राशी म्हणजे प्रामाणिकपणा, मकर राशी म्हणजे कधीही हार न मानणारी वृत्ती. पण गेल्या काही काळापासून तुम्हाला असं वाटतंय का की तुमचे सर्व प्रयत्न वाया चालले आहेत? तुम्ही सगळ्यांसाठी चांगलं करता, पण त्या बदल्यात तुम्हाला फक्त आणि फक्त अपमान, अविश्वास आणि एकटेपणाच का मिळतो? हे मकर राशीचे एक असं शाश्वत सत्य आहे जे आपण आजवर कोणीही उघडपणे सांगितले नाही. तुम्ही हृदयाची इतके साप आहात की कोणी शत्रू जरी मदतीला आला तरी तुम्ही स्वतःच दुःख विसरून त्याला मदत करता. पण जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा पाठीशी उभे राहणारे हात अचानक नाहीसे होतात. आज आपण जाणून घेणार आहोत की अशा परिस्थितीतही आजच्या दिवशी तुमच्या नशिबाची साथ तुम्हाला कशी मिळवायची आहे, ते कोणतं आणि कसं गुपित आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील दुःख कायमचे दूर होईल. ग्रहांची स्थिती आणि नशिबाची गुपित. आजची ग्रहांची स्थिती अत्यंत विलक्षण आहे. हा तुम्हाला कष्ट करायला लावतो, पण लक्षात ठेवा, शनी माऊल कधीच कोणावर अन्याय करत नाही. आज तुमच्या नशिबाचे द्वार उघडण्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे, स्वतःवरचा विश्वास परत मिळवायचा आहे. तुम्ही अनेक रात्री जागून काढल्या आहेत, लोकांच्या टोमण्याने तुमचे हृदय अनेकदा पिळवटून निघाले आहेत. जवळच्या व्यक्तींनी तुमच्या विश्वासू स्वभावाचा फायदा घेतला आणि तुम्हाला मध्ये सोडून दिले. पण आजचा हा दिवस सांगतोय की जे गेले त्यांना जाऊ द्या, कारण निसर्गात तुमच्यासाठी एक नवीन सुवर्णकाळ घेऊन येत आहे. आज दुपारनंतर तुमच्या राशीमध्ये एक असा चमत्कार घडू शकतो जो तुमच्या कष्टांचे, व्यवसायात किंवा डोक्यात असलेली कामांची चिंता हळूहळू दूर होईल. फक्त तुम्ही आजच्या दिवशी कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. कौटुंबिक भावना आणि अपेक्षांसाठी माझ्या लाडक्या मकर राशीच्या व्यक्तींनो, आजचा हा दिवस तुमच्या भावनिक विश्वाला एक नवे वळण देणारा ठरेल. घरातील लोकांसाठी तुम्ही दिवसरात्र झटता, स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून कुटुंबाच्या आनंदासाठी स्वतःला जळ पोचवता. पण काही कुटुंबाने विचारलं का की तुम्ही कसे आहात, हा प्रश्न जेव्हा कोणत्या तरी कोपऱ्यात हृदयाला लागतो तेव्हा माणूस आतल्या तुटतो. आज तुम्हाला नशिबाची साथ मिळवण्यासाठी काही गुपिते हेच आहेत की आजच्या दिवशी तुम्हाला कोणाकडूनही अपेक्षा न ठेवता फक्त स्वतःच्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. जेव्हा तुम्ही अपेक्षा ठेवणं बंद करता तेव्हा देवाची कृपा तुमच्याबरोबर असते. आज संध्याकाळी एका शांत जागी बसा, स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि मनातल्या सगळ्या कडू आठवणी बाहेर काढून टाका. तुम्हाला अद्भुत शांततेचा अनुभव येईल. आर्थिक आणि व्यावसायिक यश. व्हिडिओच्या या भागातून मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल. तुमची पैशांची अडचण, तुमच्या कामात येते ती अडथळे, हे सर्व काही तात्पुरते आहेत. तुमच्या पाठीवर असलेल्या कष्टाचा हात, मनात असलेली देवाची भक्ती तुम्ही अपयशी होऊन देणार नाही. लोकांनी तुमची किंमत केली नाही म्हणून स्वतःला कमी लेखू नका. तुम्ही ते हिरे आहात जे कोळशाच्या खाणीतून बाहेर पडून स्वतःचे प्रकाशमान अस्तित्व दाखवून देतात असलेली ही सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मोठ्या निर्णयाकडे घेऊन जाणार आहे. नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यापारात आज असा एक बदल होईल ज्यामुळे तुमची घसरलेले पद परत मिळेल. फक्त नकारात्मक लोकांपासून आणि पैशांच्या वादापासून आज स्वतःला 4 हात दूर ठेवा. नात्यांमधील दुरावा आणि सुप्त शक्तीची जाणीव. आणि माझ्या मकर राशीच्या भावांनो, बहिणींनो, आयुष्याच्या या प्रवासात तुम्ही अनेकदा अशा वळणावर येऊन उभे आहात जिथे तुमच्या हक्काच्या माणसांनीच तुमच्यावर संशय घेतला. तुम्ही ज्यांच्यासाठी स्वतःचे रक्त आठवले, ज्यांच्या सुखासाठी स्वतःची सुखाची होळी केली, त्यांनी शेवटी तुम्ही माझ्यासाठी काय केले हा एकच प्रश्न विचारून मोडीत काढले. हा प्रश्न जेव्हा काळजाला आरपार चिरून जातो तेव्हा मकर राशीचा माणूस बाहेरून शांत दिसतो, पण आतून त्याचा आत्मा रडत असतो. पण आज ग्रहांची नक्षत्र ओरडून सांगत आहेत की आता रडण्याची नाही तर लढण्याची वेळ आली आहे, जी काळोखालाही प्रकाशात बदलू शकते. आजच्या दिवशी भूतकाळातील त्या वेदनांना तुमची कमजोरी बनवू नका, तर त्यांना तुमची ताकद बनवा. आता वेळ आली आहे त्या अंधळ्या रात्री नंतर येणाऱ्या एका सोनेरी सकाळची. मकर राशीच्या लोकांना तुमच्या आत्म्यात प्रामाणिकपणाची आणि कष्टाची नोंद थेट विधात्याच्या दरबारात झाली आहे.
आजपर्यंत लोकांनी तुम्हाला कितीही मागे घेण्याचा प्रयत्न केला असला तरी आता तुमचे पाय थांबणार नाहीत. तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ आता हळूहळू संपत असून सन्मानाचा आणि प्रगतीचा एक नवा ध्यास सुरू होत आहे. आज नशिबाची पूर्ण साथ मिळवण्यासाठी तुम्हाला जुन्या अपयशाचे डोक्यावरून उतरवून ठेवावे लागणार. तुमच्या मनात जे काही स्वप्न आहेत, जी काही तुमची गरिबी होती, ती परिस्थिती आता अभावी अपूर्ण सोडली होती, ती पूर्ण करण्याची ताकद आता तुमच्याच निर्माण होत आहे. स्वतःच्या अश्रूंना तुम्ही शक्ती बनवा आणि एक नवीन भरारी घेण्यासाठी सज्ज राहा, कारण येणारा काळ फक्त आणि फक्त तुमचाच असणार आहे. स्वतःचा आदर आणि आत्मसन्मानाची नवी पहाट. माझ्या लाडक्या मकर राशीच्या मित्रांनो, शेवटी एकच सांगतो, या जगात स्वतःचा आत्मसन्मान गहाण ठेवून कोणाचीही पाय धरू नका. मी आजवर सगळ्यांना मान दिला, सगळ्यांना सुद्धा पदरात घेतलं, पण आता स्वतःची किंमत ओळखायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला लागाल तेव्हा हे जगही तुमच्यासमोर नतमस्तक होईल. तुमच्या नशिबाचा सगळ्यात मोठे गुपित हेच आहे की तुमची शक्ती तुमच्या आत आहे, कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीमध्ये नाही. आजपासून एक नवा संकल्प करा, मी कोणापुढेही झुकणार नाही आणि कधीही थांबणार नाही. तुमची हीच जिद्द तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. आता वेळ आली आहे त्या भावनिक आव्हानाची. तुम्ही इतका वेळ थांबला आहात. माझ्या मकर राशीच्या मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, या जगात तुमच्यापेक्षा जास्त सहनशीलता आणि प्रेमळ कोणीही नाही. तुम्ही फक्त प्रत्येकाला आपलं मानलं, पण प्रत्येकाने फक्त गरजापुरतं तुमचा वापर केला. जेव्हा तुमचा खिसा भरलेला होता तेव्हा जगातील सगळी माणसं तुमच्यासोबत होती, पण जेव्हा परिस्थितीने परीक्षा घेतली तेव्हा स्वतःची सावलीही सोबत सोडून गेली. अशा वेळेस फक्त तुमचे आईवडील, तुमचा दैवत आणि तुमचा स्वतःचा अथवा तुमच्यासोबत उभा होता. आजचा या पवित्र दिवशी तुम्ही घरी परतल्यावर तुमच्या आईवडिलांच्या चरणांना स्पर्श करा किंवा त्यांच्या आठवणीत फक्त 2 मिनिटे शांत बसा. त्यांच्या आशीर्वादाचं तुमच्या नशिबाचे ते गुपित दडलेलं आहे, जे तुम्हाला जगातील सगळ्यात श्रीमंत आणि आनंदी माणूस बनवू शकतो. पैसा येईल आणि जाईल, पण ही माणसे आणि आत्मविश्वास परत येत नाही. जर तुम्हाला माझ्या या शब्दांमध्ये सत्य वाटत असेल, तुमचे हृदय माझ्या या गोष्टींनी भरून आलं असेल, तर चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.